स्वामी समर्थ. मी कल्पना शिंदे आणि मार्च महिन्यामध्ये आईची ओटी भरायची असते आणि मी आईला बोललेली त्या दिवशी की आई ये माझ्या घरी, तुला वेळ असेल तेव्हा ये. तर आई बोललेली ठीक आहे, मी 17 तारखेला येईल, तुझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा बर्थडे आहे तेव्हा. आणि सकाळी मी आईला अचानक फोन केला, आई काय करते ग? तर बोलली मी आज तुझ्या घरी येणार आहे. मी बोलली येईल का नाही मला माहिती नव्हतं, मी काम नाईट करून आले आणि झोपलेले आणि आता अचानक आले 1 वाजता. पटापट आंघोळ वगैरे केली. आता म्हणजे साडी वगैरे मी आणून ठेवलेली, पण आता जशी बाहेरची आणि तयारी होईल तशी मी आता तयारी करणार आहे. आणि आता पेढे मागवलेत, तर पेढेवाला पण येतो आणि हिला घाई लागले की मला जायचंय. तिला बोलली जरा थांब, जरा पेढे तुझ्यासाठी मागवले तर पेढे येऊ दे तेव्हा छोटी भरूया आपण. आता बसले बघ कशी. आणि माझ्या सासूची ओटी पण मला भरायची आहे, पण ती आता नाही, हिने खूप घाई केले मला. ती गेल्यानंतर मी माझ्या सासूची ओटी भरेल उद्या परवा. नाहीतर लोकांना असं वाटेल की आईला बोलवलं आणि सासू बाजूला बसले तरी सासूची ओटी नाही भरली. तर सासूबाईंची पण ओटी भरणार. आणि बरोबर वेळेवरच पेढे पण आले आहेत. नाही परत मनात अशी दुगदुगी राहते ना की पेढे मागवलेले आणि काय सर्व लोक पेढे देऊ का? बाबा सर्व नाही देते बाबा, एकच देते पेढा. अगं गोड नाही, एका आंब्याचे पेढे आहेत. केसरी पेढे मागवले तुझ्यासाठी मी. मला पेढा आवडला, तू पण खा जरा. पेढे दे. आता बोलली की नको पेढे, मला गोड जास्त चालत नाही. आणि आता बोलते 5-6 पेढे बांधून दे. म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी, तुझ्या चरणी. आणि मला काय असं जास्त करायला भेटलं नाही, कारण ही अचानक आली, अशीच येते नेहमी अचानक आणि गाय करत राहते. तिने मला जास्त वेळ पण दिला नाही. याचा मान असतो आणि याचा मान असतो. तसं काय जास्त घ्यायलाच पाहिजे असं काय नाही, आपलं ऐपतीप्रमाणे करायचं. ठीक आहे.